नमस्ते. नमस्ते सर. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतो आहे आणि आज ज्यांना आपण औषध दिलं तर त्यांना काय त्रास होता आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला. नाही सर, मला भरपूर रिजेक्ट त्याचा चांगला औषध. पण त्रास काय होता पहिला? त्रास मला हात उचलत नव्हता, असा उचलत नव्हता हात. अरे बाप, म्हणजे आता उचलतो. हां, डोळ्यातून असं पाणी येत होतं, असं हात उचलला. आणि बिल आहे थोडा. हां, आपल्याला 7 गोळ्या घेण्यामुळं 7 दिवसाच्या गोळ्या आणखी मी 6 दिवसच खाल्लेत नाही. म्हणजे आयुर्वेदिक औषधामुळं. पण ह्याच्या अगोदर हे तुमचा जे हात उचलत नव्हता, आता ते उचलून दाखवायला, तर किती दिवसानं त्रास होता? ही जवळपास गेल्या दिवाळीपासून त्रास होता. गेल्या दिवाळीपासून. तर दवाखाने वगैरे केले का? दवाखाने केले ते. मला MRI करा म्हणून सांगितलं होतं डॉक्टरनी. फोटो एक्सरा काढला होता. पण ते माझ्या घरच्या अडचणीमुळं घरी बायपास झालं घरच्याचं, त्याच्यामुळे माझं महागच राहिलं आणि त्यांचं दुखणं दुरुस्त करीत बसलो मी. आर्थिक अडचण असल्यामुळे तुम्ही गेलो नाही. गेलो बरं, नाही गेलो, पण मंत्री साहेबांची ज्यावेळेस भेट झाली आणि मी तुम्हाला गॅरंटी दिली, पण विश्वास बसला होता का पहिलं? मला वाटत नव्हतं की मी एवढं डॉक्टरला भरपूर ठिकाणी लावलं. शिर्डीला दाखवलं, लातूरला दाखवलं. लातूरच्या गोळ्या आहेत तोरच नीट व्हायचं, राहायचं ते. दुखायचं म्हणजे कमी वाटायचं. म्हणजे पैसे घालून गुण आला नव्हता. आला ना. आणि माझ्या आयुर्वेदिकनं तुम्हाला 7 दिवसात आता काय फरक वाटतंय? नाही, फरक भरपूर वाटते सर. मला अशी पुडी घेता येत नव्हती दुकानची. अशी पुडी घ्यायला नव्हती. यांचं किराणा दुकान आहे हो का? अशी पुडी घेता येत नव्हती. दुसरा हात असा उचलून ती पुडी द्यावं लागत होती. आता तुम्ही आता मनाला असं हाताला कुठवर हात चाललाय बघा. बघा, म्हणजे हे दुकान आहे यांचं किराणा दुकान. पुढीला हात जात नव्हता, दुसरा हात लावून उचलावा लागत होता. तुम्ही खरं सांगाल का खोटं सांगाल? नाही नाही, खरं सांगा. बरं, पहिला कुठवर हात उचलत होता? इथवर एवढा उचलत होता. इथवर उचलत होता एवढा. पहिलं औषध आपलं आयुर्वेदिक घेण्याच्या अगोदर. आता करून घ्यावा लागत होता मला. हात दुसरा लावा लागत होता. आता भरपूर उचलायला वर्किंग झाली. मी काल कामावर सुद्धा गेलो. अरे बापरे, अजून एकदा दाखवा. बघा, पार वरपर्यंत हात चाललाय. कामावर काल माझी सेंटरिंगचं बी काम करतो मी. बरोबर. माझी मशीनची भरही होती. मिस्त्री लावून पहिले स्टोरला भरही केली. काल मी स्वतः रंदा मारला. क्या बात आहे. म्हणजे काम सुद्धा बंद झालं होतं. काम बंद झालं, कारण हाताने कामच होत नव्हतं. आता ह्या आयुर्वेदिकनं तुम्हाला फरक दाखवला. बिलकुल. आणि 100% आता माझ्यावर विश्वास बसला का? आहे. त्याच्यामुळे मी 2-3 माणसाला सांगितलं पेशंटला तुम्हाला फरक पडलाय म्हणून लोकांना सांगितलं. बरोबर आहे. बरं, घेण्याच्या अगोदर विश्वास वाटला नव्हता. मला वाटायचं एवढं मोठं मी खर्च करून मला कधी रिझल्ट आला नाही. किती खर्च केला तुम्ही हाताला? जवळपास इथं जाव तिथं कमी झालं, तिथं कमी झालं. 20-25 हजार रुपये माझे असे सहज दावण्यात गेले. अरे बापरे, 20-25 हजार. तरी फरक नाही. काही फरक वाटला. आणि आपल्या कमी पैशात आयुर्वेदिकनं तुम्हाला आज बोलायला लावलंय, बोलताय, फरक पडलाय म्हणून तुम्ही सांगा. बिलकुल का तुम्ही खोटं सांगा? नाही, खोटं नाही. बरं, मंत्री साहेबांच्या आयुर्वेदिकनं चमत्कार केल्यासारखा केला का नाही? काय वाटतं? बिलकुल. तुमच्या औषधामुळं मला फरक जाणवला. आणि मला आत्मविश्वास किंवा हे औषध चांगलं आहे. आयुर्वेदिक चांगलं आहे असं मी दोघा चौघाला त्याचा रिझल्ट बी सांगून दिला की ही चांगलं औषध आहे. आपण त्यांच्या ऑफिसला जाऊन भेटून दवाखान्यावर जाऊन औषध घेऊ आपण. बरोबर. म्हणजे आता 100% मंत्री साहेबावर विश्वास खात्री बसली सर. धन्यवाद. नमस्कार.